राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि आज त्यांना अनंतात विलीन झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया ही खऱ्या अर्थानं पुढं जाऊ लागलेली आहे. आणि त्यातच तळेगाव रांजणगाव सांडस गटामध्ये खरं तर एक शांत पद्धतीने प्रचार पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत या गटाच्या उमेदवार असणाऱ्या शिवसेनाच्या वतीनं सारिका करपे आहेत. खरं तर काय सांगाल, दादांचं निधन झालं आणि प्रचार अत्यंत साध्या पद्धतीने चाललाय, कसं पाहत आहे? नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळं खूप पोरका झालेला आहे. एक दिशा देण्याचं काम या पवार कुटुंबियांनी संपूर्ण महाराष्ट्राला केलेलं आहे. आणि मी नक्कीच सांगेन की शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ग्रामीण भागाचा नक्कीच विकास झालेला आहे. आणि यांच्या जाण्यामुळं अतिशय त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर समाजाला, संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला खूपच हळहळ म्हणजे प्रत्येक माध्यमातून होत आहे. आणि मी माझ्याही करपे पाटील कुटुंबियाच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. एकूणच जर पाहिलं तर पवार कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी असेल या गटामध्ये लढते आणि तुम्ही सुद्धा एक मोठी ताकद उभी केलेली आहे. एक विरोधक म्हणून प्रचार तर चालूच राहणार आहे. परंतु या कुटुंबात गेल्या अनेक वर्ष तुमचं कुटुंब राष्ट्रवादीत होतं आणि आज शिवसेनेतून तुम्ही उमेदवारी दाखल केली, कसं पाहताय? नक्कीच मी राजकारणाच्या दृष्टिकोनातून कधीच पाहिलं नाही. मी एक सुंदर समाजकारण करण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून माझ्या करपे पाटील कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि मला इथून पुढच्याही काळात राजकारण करायचंच नाही. मला समाजकारण करता करता सुंदर राजकारण करायचं आहे. त्यामुळं राजकारणातील हे डावपेच इथून पुढच्याही काळात होत राहणार आहे. परंतु गेल्या 5 वर्षापासून मी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच माझ्या समाजाचं मी काम करत होते. परंतु काही राजकीय घडामोडींमुळं मला तिकीट डावलण्यात आलं आणि मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मला त्याच्या शिवसेनेकडनं उमेदवारी जाहीर झाली. आणि मी नक्कीच माझ्या कामकाजामधून मी हे दाखवून देणार आहे की पक्ष पक्षाच्या जागी असतो आणि राजकारण राजकारणाच्या जागी. आणि मी समाजकारण करताना समाजाच्या 2 पावले नेहमीच पुढे जाणार आहे. आणि मला ही माझी जनता या माझ्या कामातून मला साथ देणार आहे. नक्कीच जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि याच जोरावरती मी यश संपादन करायचं असे या ठिकाणी उमेदवारांनी दावा व्यक्त केलेला आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.